प्रॉब्लेम तुम्हाला मी क्लासरूमला पाठवलेला आहे. सिंगल एंट्री सिस्टीमचा फर्स्ट प्रॉब्लेम आज आपण चालू करतोय. त्याचं मेन टायटल आहे अकाउंटिंग फॉर इनकम्प्लीट रेकॉर्ड्स असं आहे. त्याचा आपण फर्स्ट प्रॉब्लेम आज चालू करतोय. हा टॉपिक FY BComला 2019 पॅटर्ननुसार आहे फर्स्ट सेमिस्टरला आणि TY BComला 2013 पॅटर्ननुसार आहे. कन्व्हर्शन ऑफ सिंगल एंट्री इंटू डबल एंट्रीचा फर्स्ट प्रॉब्लेम आज आपण सुरू करतोय. प्रॉब्लेम आधी मी एक्सप्लेन करते, त्यानंतर आपण सोडवायला सुरुवात करू. अकाउंट कोणते आखायचे मी तुम्हाला काल डिस्क्रिप्शनमध्ये प्रॉब्लेम पाठवताना लिहून दिलेलं आहे की आपल्याला स्टेटमेंट ऑफ अफेअर्स काढायचं आहे, डेटर्स अकाउंट काढायचं आहे आणि क्रेडिटर्स अकाउंट काढायचं एक्स्ट्रामध्ये. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट का काढायचे ते मी प्रॉब्लेम सांगताना एक्सप्लेन करते. बघा प्रॉब्लेम पहा. फॉलोइंग इज द समरी ऑफ अकाउंटिंग रेकॉर्ड्स मेंटेन बाय अमित बजाज चोपडा who keeps his books of account under single entry system. You are required to prepare trading account, profit and loss account and balance sheet as on 31st March 2019. आपल्याला देताना एवढंच सांगितले की तुम्ही ट्रेडिंग अकाउंट काढा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काढा आणि बॅलन्स शीट काढा. बाकीची जी इन्फॉर्मेशन आहे म्हणजे एक्स्ट्राचे कोणते अकाउंट काढायचे ते आपण ठरवायचं असतं. तर आपल्याला जी गिव्हन इन्फॉर्मेशन आहे त्यात फर्स्ट कॅशबुक दिलेलं आहे 31 मार्च 2019चं. कॅशबुक तुम्हाला सर्वांना माहिती आहे, 11वीला असताना कॅशबुक होतं तुम्हाला. तर कॅशबुकची ही रिसिप्ट साईड आहे आणि ही पेमेंट साईड आहे. जी रिसिप्ट साईड असते तिचे हे जे आयटम आहेत हे डेबिटला आहेत, ते सगळे पोस्टिंग होताना क्रेडिट साईडला जातात आणि जी पेमेंट साईड आहे तिचे जे आयटम आहेत ते पोस्टिंग होताना सगळे डेबिट साईडला जातात. म्हणजे डेबिटचे आयटम क्रेडिटला पोस्टिंग करायचे आणि क्रेडिटचे आयटम जे आहेत पेमेंट साईडचे ते डेबिटला पोस्टिंग करायचे. आता याचं पोस्टिंग कशा प्रकारे होणार आहे ते मी तुम्हाला सांगते, पण त्या अगोदर आपण जो आपला पुढचा भाग आहे प्रॉब्लेमचा तो पाहून घेऊ, ज्याच्यावरून आपल्याला ॲडिशनलमध्ये कोणते अकाउंट काढायचे ते ठरवायचं असतं. बघा ॲडिशनल इन्फॉर्मेशन पहा. ही जी ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे हिच्यामध्ये हे जे 4 ॲडजस्टमेंट किंवा आपण त्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणतो ती चेक करायची. त्यामध्ये आपल्याला जर क्रेडिट सेल दिलेले आहेत का, क्रेडिट पर्चेसेस दिलेले आहेत का ते पहा. या चारही यामध्ये कुठेही क्रेडिट सेल्स किंवा क्रेडिट पर्चेसेस दिलेले नाही आहेत. मग क्रेडिट सेल्स आणि क्रेडिट पर्चेसेस दिलेले नसतील तर आपल्याला डेटर्स अकाउंट आणि क्रेडिटर्स अकाउंट काढावं लागतं. क्रेडिट सेल्स शोधण्यासाठी डेटर्स अकाउंट, क्रेडिट पर्चेसेस शोधण्यासाठी आपल्याला क्रेडिटर्स अकाउंट काढायचं आहे. त्यानंतर ही जी इन्फॉर्मेशन आहे ॲसेट्स आणि लायबिलिटीजची समरी दिलेली आहे 31 मार्च 18 आणि 31 मार्च 19ची. आता मार्च जरी तारीख असली तर इथे 18 आहे, इथे 19 आहे. म्हणजे हे ओपनिंग बॅलन्सेस आहेत आणि हे क्लोजिंग बॅलन्सेस आहे. यामध्ये कुठे कॅपिटल दिसतं का ते चेक करा. कॅपिटल कुठेही नाहीये याचा अर्थ आपल्याला स्टेटमेंट ऑफ अफेअर्स पण काढावा लागेल. मग एक्स्ट्राचे जे अकाउंट आहे ते काढण्याचे ठरवायचं कशावरून, तर आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिलेली असेल त्यात ॲसेट्स आणि लायबिलिटीजमध्ये कॅपिटल आहे का चेक करायचं. जर कॅपिटल नसेल तर आपल्याला काय काढायचं आहे, स्टेटमेंट ऑफ अफेअर्स काढायचं. आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये क्रेडिट सेल, क्रेडिट पर्चेसेस आहेत का पाहायचं. ते नसतील तर आपल्याला डेटर्स अकाउंट आणि क्रेडिटर्स अकाउंट काढायचे. आता मी कॅशबुकच्या पोस्टिंग कशा होतील आणि ह्या ॲसेट्स अँड लायबिलिटीजच्या कशा होतील ते आधी एक्सप्लेन करते, नंतर आपण सोल्युशनला सुरुवात करू. बघा जे कॅशबुक आहे त्याची डेबिट साईडचा जो बॅलन्स आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन हा कॅशचा ओपनिंग बॅलन्स असतो. मग हा जो कॅशचा ओपनिंग बॅलन्स आहे हा आपल्या स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला जाईल, कारण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आपण ओपनिंग बॅलन्सवरून काढणार आहोत. त्यानंतर कमिशन डेबिटला आहे त्याचं पोस्टिंग क्रेडिटला होईल. कमिशन आपला इन्कम आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला आपण कमिशन दाखवणार आहोत. त्यानंतर सेल्स कॅशबुकला आहेत म्हणजे हे कॅश सेल्स आहेत, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवणार आहोत. आणि डेटर्सचं आपण अकाउंट काढणार आहे त्यामुळे डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट म्हणून 62,500 दाखवणार आहोत. म्हणजे डेबिटचे सर्व आयटम क्रेडिटला जातील, कॅशचा जो ओपनिंग बॅलन्स आहे तो स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला जाईल. पेमेंट साईड पहा. पेमेंट साईडला पहिला आयटम आहे क्रेडिटर्स, हा आपण घेणार आहोत क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिटला टू कॅश म्हणून. त्यानंतर सॅलरी प्रॉफिट अँड लॉसला जाईल, फायर इन्शुरन्स प्रीमियम प्रॉफिट अँड लॉसला जाईल, वेजेस ट्रेडिंग अकाउंटला जातील, टॅक्सेस प्रॉफिट अँड लॉसला जाईल,
पर्चेसेस, कॅश पर्चेसेस आहेत, हे आपण ट्रेडिंग अकाउंटला दाखवणार आहोत. त्यानंतर लाईफ इन्शुरन्स प्रीमियम. लाईफ इन्शुरन्स प्रीमियम म्हणजे जीवन विमाचा हप्ता आहे हा. मग हा वैयक्तिक आहे, याला आपण ड्रॉइंग असं म्हणतो. मग कॅपिटलमधून हे ड्रॉइंग्स काय होतील, लेस होतील. त्यानंतर 2 पॅकिंग आहे, एक सेकंडरी पॅकिंग आहे आणि एक प्रायमरी पॅकिंग आहे. जे सेकंडरी पॅकिंग आहे हे तयार मालासाठी लागतं, त्यामुळे त्याचे इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉसला देणार आहोत. आणि प्रायमरी पॅकिंग जे आहे ते आपल्याला माल जो तयार होत असतो त्यासाठी लागतं, म्हणून प्रायमरी पॅकिंग आपण ट्रेडिंग अकाउंटला दाखवणार आहोत. आणि लास्टला कॅशचा बॅलन्स दिलेला आहे, हा आपण बॅलन्स शीटला घ्यायचा, कारण की हा क्लोजिंग बॅलन्स आहे. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन हा क्लोजिंग बॅलन्स आहे, म्हणून आपण हा बॅलन्स शीटला ॲसेट साईडला दाखवणार आहोत. याप्रमाणे आपण कॅशबुकचं पोस्टिंग करणार आहोत. त्यानंतर ज्या ॲसेट्स आणि लायबिलिटीज आहे त्या ओळखून ॲसेट साईडला ॲसेट, लायबिलिटी साईडला लायबिलिटीज, जे ओपनिंग बॅलन्सेस आहेत ते सर्व स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला जातील आणि जे क्लोजिंग बॅलन्सेस आहेत ते सर्व बॅलन्स शीटला आपण पोस्टिंग करणार आहोत. त्यानंतर काही ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. ॲडजस्टमेंटमध्ये क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे. द स्टॉक इन हँड कॉस्टिंग ₹18,000 ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ॲट इनवॉइस प्राइस ऑफ 19,000. जो स्टॉक आहे 18,000 रुपये जी कॉस्ट आहे आणि त्याची इनवॉइस प्राइस आहे 19,000 रुपये. क्लोजिंग स्टॉक आपण कुठे दाखवतो, तर क्लोजिंग स्टॉक आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवतो आणि बॅलन्स शीटला दाखवतो. दोन्हींमधली आपण जी कमी किंमत आहे तिचा इफेक्ट देतो, म्हणजे 18,000चा आपण इफेक्ट देणार आहोत. त्यानंतर मंथली सॅलरी टू बी पेड फॉर द इयर 18-19 अमाऊंटेड टू ₹250. दर महिन्याला 250 रुपये पगार द्यायचा आहे. मग एक वर्षाचा जो पगार आहे 12 महिन्याचा, 250 गुणिले जर आपण 12 केले तर 3,000 रुपये होतात. आपण कॅशबुकला सॅलरी किती आहे पाहू. बघा, कॅशबुकला सॅलरी आहे 2,250 रुपये. म्हणजे डायरेक्ट आउटस्टँडिंग आहे अशी ऍडजस्टमेंट नाही दिली, तर काय ऍडजस्टमेंट दिली की दर महिन्याला 250 रुपये सॅलरी, आणि सॅलरी पेड करताना किती पेड झाली, 2,250 रुपये. म्हणजे 750 रुपये काय आहेत, आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंगचा इफेक्ट आपण सॅलरीमध्ये ऍड करणार आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटला लायबिलिटी साईडला देणार आहोत. त्यानंतर डेप्रिसिएशन आहे फिक्स्चरवर 5%, प्लांटवर 6%. त्यानुसार आपण हा जो क्लोजिंग बॅलन्स आहे प्लांटचा 15,000 रुपये त्यावर 6% काढणार आणि फिक्स्चरचा जो क्लोजिंग बॅलन्स आहे 8,000 रुपये त्यावर 5% डेप्रिसिएशन काढणार. सेकंड इफेक्ट नेहमीप्रमाणे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला देऊ. त्यानंतर आरडीडी सांगितलेली आहे 1,950 रुपये बुक डेप्सवर. बुक डेप्सवर म्हणजेच डेटर्सवर. डेटर्समधून आपण आरडीडी लेस करणार, त्याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला देणार. आता सोडवण्याची पद्धत मी आज एक पद्धत सांगते आणि नंतर पुढच्या आठवड्यातला जो लेक्चर आहे त्या लेक्चरला एक पद्धत सांगते. तुम्हाला जी सोपी वाटेल ती आपण कंटिन्यू करू. पहिली पद्धत मी अशी सांगते की आपण ॲडिशनल जे अकाउंट काढणार आहोत म्हणजे डेटर्स, क्रेडिटर्स आणि स्टेटमेंट ऑफ अफेअर्स ते आपण आधी कंप्लीट करून घेऊ. त्यानंतर ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीटची इफेक्ट देऊ. मग आधी तुम्ही घ्या स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. स्टेटमेंट ऑफ अफेअर्सचे जे पोस्टिंग आहेत ते आपण अगोदर करून घेऊ. सर्वांनी स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आखलेला असेल. सोडवायला सुरुवात करू. वरती नाव द्या. इन द बुक्स ऑफ अमित बजाज चोपडा स्टेटमेंट ऑफ अफेअर्स ॲज ऑन 1 एप्रिल 2018. ॲज ऑन 1 एप्रिल 2018. 4 कॉलम करा. लायबिलिटी रुपीज, ॲसेट्स रुपीज, ॲसेट्स रुपीज. आता पोस्टिंग घेऊ. पोस्टिंग करताना आपल्याला जे ॲसेट्स आणि लायबिलिटीचे बॅलन्सेस दिलेले आहेत ते पहा. यातले हे जे ओपनिंगचे बॅलन्सेस आहेत ते आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला टाकणार. त्यातल्या लायबिलिटीज ओळखून लायबिलिटी साईडला, लायबिलिटी एकच आहे क्रेडिटर्स, ते आपण लायबिलिटीला दाखवणार. आणि बाकीच्या ज्या ॲसेट्स आहेत स्टॉक, लूज टूल्स, प्लांट, डेटर्स आणि फिक्स्चर, किमती घेताना आपण ओपनिंगच्या किमती घेणार म्हणजे 31 मार्च 18च्या. याचं पोस्टिंग आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला करू. मग घ्या लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स 6,500 एकच लायबिलिटी आहे, बाकीच्या सर्व ॲसेट्स आहेत. ॲसेट साईडला स्टॉक इन ट्रेड 12,500, त्यानंतर लूज टूल्स 3,000 घ्या, त्यानंतर प्लांट 15,000, डेटर्स
13,500, फिक्स्चर 8,000 आणि कॅश 3,000. कॅश आपल्याला ज्या ॲसेट्स आणि लायबिलिटीजचे बॅलन्सेस आहेत त्यामध्ये दिलेली नव्हती. ही कॅश जी आहे ती आपण आपल्या प्रॉब्लेममधल्या कॅशबुकच्या बॅलन्सवरून घेतलेली आहे. बघा कॅशबुक जे आहे तिथे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आहे 3,000 रुपये. इथून आपण कॅशचा इफेक्ट घेतलेला आहे. टोटल करा ॲसेट साईडची, ती येते 55,000. लायबिलिटी साईडला मांडा 55,000. त्यातून लायबिलिटी साईडचे 6,500 मायनस करा. बॅलन्सिंग फिगर काढा. एज कॅपिटल का लिहिले तर अमित बजाज हे मोठं नाव आहे म्हणून एज कॅपिटल लिहिलं. तुम्ही अमित कॅपिटल लिहिलं तरी चालेल. कंसात बॅलन्सिंग फिगर 55,000तून 6,500 मायनस केले. कॅपिटलचा बॅलन्स आला 48,500. आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स काढलं. ओपनिंग बॅलन्सेसवरून ॲसेट्सचे बॅलन्सेस ॲसेट साईडला लिहिले, लायबिलिटीचे बॅलन्सेस लायबिलिटी साईडला लिहिले. त्यानंतर कॅश जी आहे ती कॅशबुकचं ओपनिंग बॅलन्सवरून कॅश घेतली, ॲसेट साईडची टोटल केली, ती लायबिलिटी साईडला मांडली आणि बॅलन्सिंग फिगर जी आली ती आली कॅपिटल. कॅपिटल आलं आपलं 48,500 रुपये. इथे आपण कॅपिटल शोधलेलं आहे. हे कॅपिटल आपण आपल्या बॅलन्स शीटला नंतर पोस्टिंग करू. ॲडिशनल मध्ये आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स काढलेलं आहे. ओके, आता सेकंड अकाउंट आपण डेटर्सचं काढणार आहोत. डेटर्स अकाउंटला डेटर्सशी रिलेटेड जेवढे आयटम आहेत ते सर्व आयटम डेटर्स अकाउंटला पोस्टिंग करायचे. मग त्यासाठी प्रॉब्लेम चेक करा. प्रॉब्लेममध्ये कॅशबुक जे आहे तिथे डेबिट साईडला डेटर्स नाव आलेलं आहे बघा 62,500 रुपये. याचा इफेक्ट आपण डेटर्सला देणार आहोत. त्यानंतर ज्या ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे त्यामध्ये ॲसेट्स आणि लायबिलिटीजच्या बॅलन्सेसमध्ये डेटर्सचं ओपनिंग बॅलन्स आहे 13,500 आणि क्लोजिंग बॅलन्स आहे 16,000. आरडीडीचा इफेक्ट डेटर्स अकाउंटला येत नाही त्यामुळे तो नाही द्यायचा. फक्त ओपनिंग बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स आणि कॅशबुकवरून जो कॅशचा इफेक्ट आहे तेवढे 3 आयटम आपण डेटर्स अकाउंटला पोस्टिंग करणार आहोत. मग घ्या डेटर्स अकाउंट, सन्ड्री डेटर्स अकाउंट 4 कॉलम करा. पर्टिक्युलर रुपीज तुम्ही आखून ठेवलेले असतील कारण मी डिस्क्रिप्शनमध्ये अगोदर सांगितलेलं होतं. डेबिटला ओपनिंग बॅलन्स घ्या, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 13,500 रुपये. त्यानंतर क्रेडिटला जो कॅशबुकच्या डेबिट साईडला डेटर्स आलेले आहेत त्याचे इफेक्ट घ्या. बाय कॅश अकाउंट 62,500. त्यानंतर क्लोजिंग बॅलन्स घ्या. क्रेडिट साईडला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 16,000. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 16,000. क्रेडिट साईडची टोटल करा 78,500. ती डेबिट साईडला मांडा 78,500. त्यातून डेबिटचा 13,500ची अमाऊंट मायनस करा. जी बॅलन्सिंग फिगर असेल ती असणार आहे क्रेडिट सेल्स कंसात म्हणा बॅलन्सिंग फिगर 65,000. बॅलन्सिंग फिगर 65,000. आता आपण डेटर्सचं अकाउंट कंप्लीट केलं. डेटर्स अकाउंटमधून आपण क्रेडिट सेल्स शोधले. डेटर्स अकाउंट नंतर क्रेडिटर्स अकाउंट काढा. क्रेडिटर्स अकाउंटला आपण क्रेडिटर्सशी रिलेटेड जे आयटम आहेत ते पोस्टिंग करणार आहोत. प्रॉब्लेममध्ये बघा कॅशबुकला पहिलाच आयटम आहे क्रेडिट साईडला क्रेडिटर्स 40,500. याचा इफेक्ट आपण क्रेडिटर्स अकाउंटला देणार आहोत. त्यानंतर क्रेडिटर्सचं ओपनिंग बॅलन्स आहे 6,500 आणि क्लोजिंग बॅलन्स आहे 7,000. असे 3 आयटम आपण क्रेडिटर्स अकाउंटला पोस्टिंग करू. मग घ्या बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. क्रेडिटर्स ही आपली लायबिलिटी आहे त्यामुळे जो बॅलन्स आहे तो क्रेडिट साईडला येईल. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 6,500. डेबिटला टू कॅश अकाउंट 40,500 आणि क्लोजिंग बॅलन्स डेबिटला घ्या टू बॅलन्स कॅरीड डाऊन 7,000. क्रेडिटर्सची डेबिट साईड मोठी येते त्यामुळे डेबिट साईडची टोटल करा 47,500 रुपये. क्रेडिट साईडला मांडा 47,500 रुपये. त्यातून क्रेडिट साईड मायनस करून बॅलन्सिंग फिगर करा. ती येते क्रेडिट परचेसेस कंसात बॅलन्सिंग फिगर बाय क्रेडिट परचेसेस कंसात बॅलन्सिंग फिगर 41,000 रुपये. आपण क्रेडिटर्सचा अगोदर
जो ओपनिंग बॅलन्स होता तो ब्रॉट डाऊन केला क्रेडिट साईडला, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 6,500. त्यानंतर कॅशबुकच्या पेमेंट साईडला जे क्रेडिटर्स नाव होतं म्हणजे क्रेडिटर्सला पेमेंट केलेलं आहे तर त्याचा इफेक्ट दिला सन्ड्री क्रेडिटर्सच्या डेबिटला टू कॅश अकाउंट 40,500. त्यानंतर क्लोजिंग बॅलन्स आहे तो डेबिट साईडला लिहिला टू बॅलन्स कॅरीड डाऊन 7,000 रुपये. त्यानंतर डेबिटची टोटल केली 47,500, ती क्रेडिटला मांडली आणि त्यातून क्रेडिटची 6,500 मायनस करून क्रेडिट परचेसेस शोधले 41,000 रुपये. आता आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट कंप्लीट करू शकतो कारण की आपण जे पोस्टिंग ॲडिशनल अकाउंट होते ते ॲडिशनल अकाउंटचे पोस्टिंग करून त्यातून कॅपिटल शोधलं, क्रेडिट सेल्स शोधले आणि क्रेडिट परचेसेस शोधले. आता आपलं ट्रेडिंग अकाउंट घ्या. ट्रेडिंग अकाउंटला जे पोस्टिंग आहेत ते ट्रेडिंग अकाउंटशी रिलेटेड सर्व पोस्टिंग करून आपण ग्रॉस प्रॉफिट शोधून घेणार आहोत. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसची पोस्टिंग करणार आहोत. त्यानंतर बॅलन्स शीटची पोस्टिंग करणार आहोत. आता प्रॉब्लेमकडे या. बघा प्रॉब्लेममध्ये कॅशबुक जे आहे त्या कॅशबुकच्या रिसिप्ट साईडला ट्रेडिंगशी रिलेटेड कोणताही आयटम नाही आहे का? आहे. तर सेल्स आहेत, कॅश सेल्स आहेत 16,000 रुपये, हे आपण ट्रेडिंगला पोस्टिंग करणार आहोत. त्यानंतर पेमेंट साईडला वेजेस आहे, प्रायमरी पॅकिंग आहे, दोनच आयटम आहेत पेमेंट साईडला. ॲडजस्टमेंटमध्ये बघा आपल्याला स्टॉक दिलेला आहे. स्टॉक ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये ओपनिंग आणि क्लोजिंग हा दोन्ही स्टॉक आपण ट्रेडिंगला पोस्टिंग करणार आहोत. ॲडजस्टमेंटमध्ये कुठे आउटस्टँडिंग वगैरे आहे का? वेजेस तर नाही आहे, म्हणजे एवढे आयटम आपण पोस्टिंग करणार आहोत. आणि सेल्स जे शोधलेत आपण क्रेडिट सेल्स आणि क्रेडिट परचेसेस त्याचा इफेक्ट आपण ट्रेडिंगला देऊ. मग फर्स्ट ट्रेडिंग अकाउंट घ्या. आपल्या मेन अकाउंटमधलं पहिलं अकाउंट ट्रेडिंग अकाउंट. डेबिटला पहिल्या ओळीवर घ्या टू ओपनिंग स्टॉक. जो स्टॉक इन ट्रेड आहे ओपनिंग बॅलन्स त्याला आपण ओपनिंग स्टॉक म्हणतो. टू ओपनिंग स्टॉक 12,500 रुपये. त्यानंतर टू परचेसेस, परचेसेस दोन आहेत. एक आपल्याला कॅशबुकला दिलेले आहेत ते परचेसेस 3,000 रुपये आणि दुसरे आपण आत्ताच जे शोधलेले आहेत आपल्या क्रेडिटर्स अकाउंटला ते परचेसेस जे आपण आत्ता फाइंड आउट केले 41,000 रुपये. अशा दोन परचेसेसचा आपण इफेक्ट देऊ. परचेसेस कॅश इनरला 3,000, क्रेडिट इनर कॉलमला 41,000, दोन्हींची बेरीज करून घ्या 44,000. त्यानंतर वेजेस पण ट्रेडिंगच्या डेबिटला घ्या. टू वेजेस 7,500 रुपये आणि टू प्रायमरी पॅकिंग 1,000 रुपये. ट्रेडिंगच्या डेबिटचे जेवढे आयटम आहेत त्यांचे इफेक्ट दिले आपण. ओपनिंग स्टॉक घेतला जो स्टॉक इन ट्रेड म्हणून ओपनिंग बॅलन्समध्ये होता. त्यानंतर परचेसेस घेतले. कॅश परचेसेस आपल्याला कॅशबुकला दिलेले होते. क्रेडिट परचेसेस आपण शोधलेले आहेत, फाइंड आउट केलेले आहेत. दोन्हींची बेरीज आउटरला 44,000, वेजेस 7,500 आणि प्रायमरी पॅकिंग 1,000 हे कॅशबुकच्या पेमेंट साईडला दिलेले होते. त्यानंतर क्रेडिट साईडला आधी बाय सेल्स घ्या, कॅश सेल्स आणि क्रेडिट सेल्स. कॅश सेल्स तुम्हाला कॅशबुकला दिलेले आहेत आणि क्रेडिट सेल्स आपण डेटर्स अकाउंटमध्ये फाइंड आउट केलेले आहेत. दोन्हींची बेरीज करून आउटरला घ्या 81,000. कॅश सेल्स 16,000 अँड क्रेडिट सेल्स 65,000. आउटरला 81,000. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक जो तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये ॲज अ स्टॉक इन ट्रेड दिलेला आहे त्याला आपण क्लोजिंग स्टॉक म्हणतो. तो क्लोजिंग स्टॉक घ्या 18,000, 18,000 रुपये. ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला स्टॉकच्या दोन व्हॅल्यू दिलेल्या आहेत. एक कॉस्ट प्राइस 18,000 आणि दुसरी इनवॉइस प्राइस 19,000. आपल्याला माहिती आहे की क्लोजिंग स्टॉकचा रूल काय आहे, तर जी किंमत कमी असेल ती आपण घेतो, म्हणून इथे पोस्टिंग करताना 18,000 रुपये घेतलेले आहेत. आता अकाउंट क्लोज करा आणि ग्रॉस प्रॉफिट काढा. ट्रेडिंगच्या क्रेडिटची टोटल 99,000 डेबिट साईडला मांडा 99,000. त्यातून डेबिट साईडचे जे आयटम आहेत त्याची बेरीज करून ती मायनस करा. ग्रॉस प्रॉफिट येतोय 34,000, 34,000 रुपये. कॅशबुकचे जे आयटम होते जे ट्रेडिंगशी रिलेटेड होते ते, ॲडिशनल इन्फॉर्मेशनमधून स्टॉक आणि आपण जे एक्स्ट्राचे अकाउंट काढले होते डेटर्स अकाउंट आणि क्रेडिटर्स अकाउंट त्यातून आपण क्रेडिट सेल्स आणि क्रेडिट परचेसेस ट्रेडिंग अकाउंटला पोस्टिंग करून ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. ग्रॉस प्रॉफिट आपला आलेला आहे 34,000, 34,000 रुपये.
आता नेक्स्ट अकाउंट घ्या, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कॉलम करा पर्टिक्युलर रुपीज, वरती नाव द्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. प्रॉफिट अँड लॉसशी रिलेटेड जे आयटम आहेत ते आपण प्रॉफिट अँड लॉसला पोस्टिंग करणार आहोत. त्यासाठी आधी कॅशबुक पहा, त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन पहा. कॅशबुकची जी डेबिट साईड आहे त्या डेबिट साईडला कमिशन नावाचा आयटम आहे, हा आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला पोस्टिंग करणार आहोत. त्यानंतर डेबिट साईडची सॅलरी, फायर इन्शुरन्स प्रीमियम, टॅक्सेस, सेकंडरी पॅकिंग हे आयटम आपण डेबिट साईडला पोस्टिंग करणार आहोत. सॅलरी, फायर इन्शुरन्स प्रीमियम, टॅक्सेस, सेकंडरी पॅकिंग. जर तुम्हाला डायरेक्ट समजत नसेल तर तुम्ही पेन्सिलने तुमच्या ट्रायल बॅलन्समध्ये वहीमध्ये लिहिलेल्या सॅलरी समोर पी करून घ्या, म्हणजे प्रॉफिट अँड लॉसला पोस्टिंग आहे. फायर इन्शुरन्स समोर पी करून घ्या, टॅक्सेस समोर पी करून घ्या आणि सेकंडरी पॅकिंग समोर पी करून घ्या. त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन पहा. ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये या ॲसेट्स आणि लायबिलिटीज आहेत, याचे पोस्टिंग आपण प्रॉफिट अँड लॉसला नाही करणार, पण ॲडजस्टमेंटमध्ये जे डेप्रिसिएशन दिलेलं आहे, RDD दिलेली आहे, तिचं पोस्टिंग मात्र प्रॉफिट अँड लॉसला करावं लागेल. पहिली जी ॲडजस्टमेंट आहे स्टॉकची ती ऑलरेडी आपली झालेली आहे, त्यामुळे स्टॉकचा प्रॉफिट अँड लॉसशी काही संबंध नाही. दुसरी ॲडजस्टमेंट पहा. मंथली सॅलरी आपल्याला सांगितली होती 250 रुपये. वर्षाला 12 महिने असतात, मग 250 गुणिले 12 केले तर कॅल्क्युलेशन करून 3000 उत्तर येतं. कॅशबुकमध्ये जी सॅलरी पेड केलेली आहे ती पेड केलेली सॅलरी आहे 2250 रुपये. मग 3000तून 2250 वजा केले, याचा अर्थ 750 रुपये टिल आउटस्टँडिंग आहे. मग 750 आपण सॅलरीमध्ये ऍड करणार आणि त्याचा बॅलन्स शीट तयार करताना आउटस्टँडिंग सॅलरी म्हणून सेकंड इफेक्ट देणार आहोत. त्यानंतर डेप्रिसिएशन सांगितलंय. डेप्रिसिएशन प्लांटवर आणि फिक्स्चरवर आहे. फिक्स्चरवर 5%, प्लांटवर 6%. आपण ते त्यावर कॅल्क्युलेट करून त्याचा देखील इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसला देणार आहोत. आणि RDD सांगितलेली आहे 1950 रुपये, हिचा देखील इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसला येणार आहे. मग आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट घ्या. डेबिट साईडला टू सॅलरी इनरला घ्या 2250, ॲड आउटस्टँडिंग 750, ॲड करून आउटरला 3000. आउटस्टँडिंगचा सेकंड इफेक्ट आपण जेव्हा बॅलन्स शीट तयार करू त्यावेळेला देऊ. त्यानंतर टू फायर इन्शुरन्स प्रीमियम 1000, टू टॅक्सेस 3500, टू सेकंडरी पॅकिंग्स 1250. हे आपण कॅशबुकमधून घेतलेले. आउटस्टँडिंगचा इफेक्ट आपण ॲडजस्टमेंटमधून घेतलेला आहे. त्यानंतर टू RDD आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेले आहे 1950 रुपये. त्यानंतर टू डेप्रिसिएशन फिक्स्चरवर आणि प्लांटवर काढायचं आहे. त्यासाठी किमती पहा फिक्स्चर आणि प्लांटच्या. फिक्स्चरचा क्लोजिंग बॅलन्स आहे 8000. 8000वर 5% म्हणजे 400 रुपये. आणि प्लांटचा क्लोजिंग बॅलन्स आहे 15000. 15000वर 6% म्हणजे 900 रुपये. दोन्हींचं डेप्रिसिएशनचं इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसला येईल. फिक्स्चरवर 400 रुपये इनरला घ्या, प्लांटवर 900 रुपये, 900 करून घ्या, 900 आणि टोटल करून आउटरला दाखवा. डेप्रिसिएशन दोन्ही ॲसेटचं आपण इनरला घेतलं, टोटल करून आउटरला 1300. टू डेप्रिसिएशन डॅश करून फिक्स्चर इनरला 400, प्लांट 900, आउटरला 1300. आपण आधी डेबिट साईडचे सर्व आयटम पोस्टिंग करून घेतले ॲडजस्टमेंटसह. त्यानंतर क्रेडिट साईडला बाय कमिशन घ्या 1000 रुपये कॅशबुकच्या डेबिटला दिलेलं होतं. आणि ग्रॉस प्रॉफिट जो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे ट्रेडिंगच्या डेबिटला, तो इथे ब्रॉट डाऊन करा. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 34000 रुपये. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करा आणि नेट प्रॉफिट शोधा. क्रेडिट साईडची टोटल मोठी येते 35000 रुपये, ती डेबिटला मांडली 35000 रुपये. त्यातून डेबिट साईड मायनस करून नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट केला, तो आला 23000 रुपये. 23000 रुपये. इथे आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंप्लीट झालेलं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपलं
कंप्लीट झालेला आहे. आता बॅलन्स शीट काढू. बॅलन्स शीटला जे क्लोजिंग बॅलन्सेस आहेत ॲसेट्स आणि लायबिलिटीजचे ते पोस्टिंग करायचे. त्यानंतर आपण शोधलेलं कॅपिटल जे आहे ते पोस्टिंग करायचं आणि ॲडजस्टमेंटमधून डेप्रिसिएशनचा इफेक्ट, आरडीडीचा इफेक्ट आणि आउटस्टँडिंग सॅलरीचा इफेक्ट द्यायचा. बॅलन्स शीट आखा. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019 कॉलम करा लायबिलिटीज आणि ॲसेट्स. लायबिलिटीज आणि ॲसेट्स. पोस्टिंग घ्या. आपण प्रॉब्लेममधून जे क्लोजिंग बॅलन्सेस आहेत ते पोस्टिंग करतोय. बघा, क्लोजिंग बॅलन्स स्टॉकचा 18,000 रुपये, लूज टूल्स 3,000, क्रेडिटर्स 7,000, प्लांट 15,000, डेटर्स 16,000 आणि फिक्स्चर 8,000. कॅशचा बॅलन्स आपण कॅशबुकवरून घेणार आहोत. जो क्लोजिंग बॅलन्स आहे तो बाय बॅलन्स कॅरेट डाऊनचा 15,000. त्यानंतर डेप्रिसिएशनचा इफेक्ट आहे ॲडजस्टमेंटमध्ये. त्यानुसार प्लांटमधून आणि फिक्स्चरमधून डेप्रिसिएशन वजा करणार आहोत. डेटर्समधून आरडीडी वजा करणार आहोत आणि सॅलरी आउटस्टँडिंग जी आहे 750 रुपये आपण कॅल्क्युलेट केलेली तिचा इफेक्ट लायबिलिटी साईडला देऊ. मग घ्या बॅलन्स शीट. लायबिलिटी साईडला स्टेटमेंट ऑफ अफेअर्स वरून कॅल्क्युलेट केलेलं कॅपिटल घ्या इनरला. त्यानंतर क्रेडिटर्स आउटरला दाखवा 7,000 रुपये. ॲडिशनल इन्फॉर्मेशन मधला क्रेडिटर्सचा क्लोजिंग बॅलन्स. ॲसेट साईडला कॅश घ्या 15,000 जी कॅशबुकच्या क्रेडिटला शेवटी दिलेली होती बाय बॅलन्स कॅरेट डाऊन म्हणून. स्टॉक आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये दिलेला आहे क्लोजिंग बॅलन्स. लूज टूल्स 3,000, स्टॉक 18,000, प्लांट इनरला घ्या 15,000, लेस डेप्रिसिएशन 900, 6% कॅल्क्युलेट केलेत. आउटरला 14,100, फिक्स्चर इनरला घ्या 8,000, लेस डेप्रिसिएशन 400, 5% कॅल्क्युलेट केले 8,000वर. आउटरला 7,600. त्यानंतर डेटर्स इनरला घ्या 16,000, त्यातून आरडीडीचे 1,950 रुपये लेस करा. आउटरला घ्या 14,050 रुपये. ॲसेट साईडला आपण कॅशचा बॅलन्स घेतला, तो कॅशबुकच्या क्रेडिटला दिलेला होता. स्टॉक, लूज टूल्स, प्लांट, फिक्स्चर, डेटर्स आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये क्लोजिंग बॅलन्सेस जे दिलेले होते ते इथे पोस्टिंग केले. त्यातून डेप्रिसिएशन 2 ॲसेटवर होतं ते मायनस करून आउटरला घेतले. डेटर्समधून आरडीडी मायनस केली आणि आउटरला घेतले. आता सॅलरीचा इफेक्ट राहिलेला आहे तो देऊया आणि जी लाईफ इन्शुरन्स प्रीमियम होता कॅशबुकमध्ये तो आपण इथे दाखवू. लाईफ इन्शुरन्स प्रीमियम 7,500 हा ड्रॉइंग्ज आहे तो कॅपिटलमधून आपल्याला लेस करावा लागेल. लेस ड्रॉइंग्स 7,500 इनरलाच ठेवा 71,500. यामध्ये आता नेट प्रॉफिट ॲड करायचं आहे आणि आउटस्टँडिंग सॅलरीचा इफेक्ट राहिला आहे तो देऊया. ॲड नेट प्रॉफिट 23,000, आउटरला 64,000. सॅलरी आउटस्टँडिंगचा इफेक्ट द्या डेबिटला. सॅलरी आउटस्टँडिंग आपल्या प्रॉफिट अँड लॉसला आहे बघा 750 रुपये. याचा इफेक्ट द्या 750चा. आउटस्टँडिंग सॅलरी 750 रुपये. अमाऊंटमध्ये 750 रुपये. आणि टॅली करा. बॅलन्स शीट आपण कंप्लीट केलेलं आहे. बॅलन्स शीट टॅली होतं 71,750 रुपयाला. आपण ॲसेट्स पोस्टिंग केल्या, लायबिलिटीज पोस्टिंग केल्या, त्यानंतर कॅपिटलमधून ड्रॉइंग्ज लेस केले, लाईफ इन्शुरन्स प्रीमियम, नेट प्रॉफिट ॲड केला, आउटरला कॅपिटल आलं. त्यानंतर इथे 51,000 आहे. 48,500 मधून 7,500 मायनस केले अगोदर आणि त्यानंतर ॲड केलेला आहे 23,000 रुपये.
41,000 प्लेस करून आणि नंतर 23,000 ऍड केलेत म्हणजे 64,000 आउटरला आले आणि 71,750 ला टॅली झालाय. बॅलन्स शीट सर्वांनी लिहून घ्या. कॅपिटल 48,500 होतं इनरला, त्यातून 7,500 ड्रॉइंग लेस करून 41,000 आले. नंतर नेट प्रॉफिट ऍड केला 23,000 रुपये, आउटरला 64,000, क्रेडिटर्स ऑलरेडी आपण 7,000 दाखवले होते. आउटस्टँडिंग सॅलरी 750 रुपये, बेरीज केली 71,750. लायबिलिटी साईडची टोटल, ॲसेट साईडची पण टोटल 71,750 आली. इथे आपलं बॅलन्स शीट 71,750 ला टॅली झालेलं आहे. मागचे जे अकाउंट आहेत ते तुम्हाला दाखवून घेते. हे आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंट, जे आपण ॲडिशनल अकाउंट्स काढलेले होते त्यामध्ये क्रेडिटर्स अकाउंट आहे. हा प्रॉब्लेम आहे आपला. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आहे. ओपनिंग बॅलन्सेस जे होते ॲसेटच्या त्यावरून आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स काढलं आणि कॅपिटल शोधलं. त्यानंतर क्रेडिट सेल्स शोधण्यासाठी डेटर्स अकाउंट काढलं, त्यातून आपण क्रेडिट सेल्स फाइंड आउट केले. त्यानंतर क्रेडिटर्स अकाउंट काढलं आणि त्यातून आपण क्रेडिट परचेसेस फाइंड आउट केले. त्यानंतर नेहमीप्रमाणे आपण ट्रेडिंग अकाउंट काढलं. ट्रेडिंग अकाउंटशी रिलेटेड जे आयटम होते ते पोस्टिंग करून ग्रॉस प्रॉफिट शोधला, तो आला 34,000 रुपये. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काढलं. प्रॉफिट अँड लॉसशी रिलेटेड जे आयटम होते ते पोस्टिंग करून नेट प्रॉफिट शोधला, तो आला 23,000 रुपये. आणि लास्टला बॅलन्स शीट काढलं. बॅलन्स शीटला ॲसेट्स आणि लायबिलिटीज पोस्टिंग करून बॅलन्स शीट टॅली केलं. ॲडजस्टमेंटचे जे सेकंड इफेक्ट होते ते दिले आणि बॅलन्स शीट टॅली केलं. आपला प्रॉब्लेम नंबर फर्स्ट सिंगल एंट्री सिस्टीमचा, कन्व्हर्शन ऑफ सिंगल एंट्री इंटू डबल एंट्री, इथे कंप्लीट झालाय. बॅलन्स शीट आपलं 71,750 रुपयाला टॅली झालेला आहे.